भाजप खासदार निशिकांत दुबेने मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल गरळ ओकली होती आणि त्याच विरोधात महाराष्ट्रातल्या ज्या रणरागिणी आहेत, महाराष्ट्राच्या ज्या खासदार आहेत, त्यांनी संसदेमध्ये त्यांना जाब विचारलेला होता। तसेच संसदेमध्ये जय महाराष्ट्राचा जयघोष देखील केलेला होता आणि हाच आनंद उत्सव आता मुंबई काँग्रेसमध्ये देखील पाहायला मिळतोय। निशिकांत दुबेला जाब विचारल्याबद्दल कुठेतरी काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येतोय आणि या ठिकाणी पेढे वाटण्यात येत आहे। तसेच गलती हो गई म्हणत हे जे निशिकांत दुबे आहेत त्यांचा बॅनरवरती रेषा मारण्यात आलेला आहे। मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल, जल्लोष साजरा करत आहात? आम्ही जल्लोष या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करीत आहोत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय वर्षाताई गायकवाड खासदारांनी दिल्लीमध्ये जो जोरदार संघर्ष केला आणि दुबेचा निषेध केला, त्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही आभार मानित आहोत। निशिकांत दुबेंनी वक्तव्य केलेलं होतं संसदेमध्ये, नंतर जय महाराष्ट्राचा जयघोष देखील झालेला आहे। काय सांगता? हा जो जयघोष झालेला आहे तो महाराष्ट्राच्या 3 रणरागिणी ज्या आम्ही खासदार म्हणून पाठवलेल्या आहेत, त्याच्यात सर्वश्री आमच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, तसेच प्रतिभा दानोरकर आणि शोभा बच्चाव यांनी निशिकांत दुबेला गाठून त्याला त्याची जागा दाखवली आणि शेवटी त्याने त्यांची माफी मागितली। हा आपल्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा विजय आहे। म्हणून आज पूर्ण संसदेमध्ये जय जय महाराष्ट्र माझा या ठिकाणी आपण बघू शकतो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। ज्या निशिकांत दुबे आहेत त्यांनी गरळ ओकलेली होती, मराठीच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलेले होते, त्याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राच्या ज्या 3 खासदार आहेत, काँग्रेसच्या खासदार आहेत, प्रतिभा दानोरकर, वर्षा गायकवाड यांनी निशिकांत दुबे यांना जाब विचारलेला आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह मेहरुती गणकवार, टी9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।